नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे आणि वेळ हा 1 तासाचा देण्यात आला आहे। तुम्हाला जर 10वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। अगोदर आपण इतिहास व राज्यशास्त्र या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न। आपण उत्तरांसहित वाचू। पहिले विधान, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणता येईल। अ पर्याय बरोबर आहे। दुसरे विधान, हिटलरच्या गुप्तहेराची डायरी हे इतिहास लेखनाचे लिखित साधन मानले जाते। अ पर्याय बरोबर आहे। तिसरे विधान, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फेड्रिक मॅक्स म्युलर यांनी केला। त्याचा ब पर्याय बरोबर आहे। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न 1 गुणासाठी आहे। पुढीलपैकी गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा। पहा, हा जो गट देण्यात आलेला आहे त्या गटातील 4थ्या क्रमांकाची जोडी चुकीची आहे। ताराबाई शिंदे द अनटचेबल्स ही जोडी चुकीची आहे। प्रश्न दुसरा, पुढील संकल्पना स्पष्ट करा। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। इतिहासाची साधने, लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने, दृकश्राव्य साधने। प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। 2 विधाने दिलेले आहेत, कोणत्याही एका विधानाचे सकारण 2 गुणांसाठी स्पष्ट करायचे आहे। पहिले विधान, इतिहास लेखनात स्त्रियांच्या दृष्टिकोनाचा विचार मांडला गेला। आणि दुसरे विधान, मायकल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते, कारण मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली। त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो। म्हणून मायकल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते। आता राज्यशास्त्र या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका। प्रश्न चौथा अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 2 गुणांसाठी। पहिले विधान, लोकशाहीचा गाभा म्हणजे, त्याचा ब पर्याय बरोबर आहे, सत्तेचे विकेंद्रीकरण होय। दुसरे विधान, माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली, त्याचा अ पर्याय बरोबर आहे। प्रश्न पाचवा 2 गुणांसाठी आहे। पुढील विधानांमधील चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा। भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते, हे विधान बरोबर आहे, कारण भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे। सुरुवातीस मताधिकारासाठी असणारी 21 वर्षाची अट 18 वर्षे पूर्ण अशी केल्यामुळे मताधिकार अधिक व्यापक झाला। मतदारांची एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशात नाही, म्हणून भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते। आता भूगोल या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका। प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पहिले विधान, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट या नावाने ओळखले जाते। 2, ब्राझीलचा बहुतांश भाग उच्चभूमीचा आहे। प्रश्न 7वा, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। 3 प्रश्न दिलेले आहेत, 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 2 गुणांसाठी। पहिला प्रश्न, ब्राझील देशाची राजधानी कोणती आहे? ब्राझिलिया। 2, भारताच्या पूर्वेस कोणता समुद्र आहे? बंगालचा उपसागर हा समुद्र भारताच्या पूर्वेस आहे। तिसरा प्रश्न, क्षेत्रभेटीसाठी कोणत्या साधनाची आवश्यकता असते? नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी। प्रश्न 8वा, थोडक्यात उत्तरे लिहा। 2 प्रश्न दिलेले आहेत, कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे 2 गुणांसाठी, पण या ठिकाणी आपण दोन्हीही प्रश्न अभ्यासू। प्रश्न पहिला, भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नैसर्गिक बंदरे कमी आहेत, कारण
भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी खूप खोल आढळत नाही. भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी तुलनेने जास्त खोल आहे. गाळ व पाण्याची कमी खोल पातळी नैसर्गिक बंदराच्या विकासास पोषक ठरत नाही. त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. दुसरा प्रश्न, क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा. उत्तर, क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा, घटकांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. क्षेत्रभेटीद्वारे मानव व पर्यावरण यातील सहसंबंध जाणून घेता येतो. क्षेत्रभेटीद्वारे क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितींचा अभ्यास करता येतो. क्षेत्रभेटीद्वारे भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक होतो. प्रश्न क्रमांक 9, थोडक्यात उत्तरे लिहा. 2 पैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे 2 गुणांसाठी. पहिला प्रश्न, भारत व ब्राझीलच्या स्थान व विस्तारातील फरक लिहा. आणि दुसरा प्रश्न आहे, क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल? उत्तर, क्षेत्रातील पडलेला कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या आकाराच्या गोण्या व पिशव्या बरोबर नेऊ. संबंधित क्षेत्रात माहिती फलक, पथनाट्ये, सूचना फलक इत्यादी साधनांद्वारे स्वच्छतेविषयी जाणीव जागृती वाढवू. संबंधित क्षेत्रातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी संबंधित क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांशी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार संपर्क साधू. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.